अगोदरच असतं की आपल्याला पाठीमागच्या क्षेत्रामध्ये लवकर झटपट धावा मिळू शकतात, परंतु तेच स्ट्रोक्स खेळताना तशाच फटके कन्वर्ट करताना इकडे 2 बहुमूल्य विकेट मात्र गमावल्यात आणि त्याचमुळे थोडासा टेन्शन मध्ये असेल तो हरिओम डोल्बी पेंड संघ, ज्या 2 फलंदाजांना मात्र सर्वाधिक पॉइंट्स देऊन मोजलं होतं आणि ते 2 फलंदाज पास झालेत. नवीन बॅटर रायगड भूषण सुशांत मोकल सिंगल घेत असताना मोठा खेळाडू आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23ला 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते. येणाऱ्या 4 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी डोल्बी पेंट टीमला 39 धावांची आवश्यकता. नक्कीच दीपक, अतिशय चांगल्या पद्धतीचे सामने आपण पाहतोय स्क्रीनवरती. आपल्याला नक्कीच पॅराडाइज ग्रुप चा जो कटआउट आहे, बॅनर आहे, तो आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पॅराडाइज ग्रुप चे सर्व आमचे जितूबाई रावलानी हे देखील थोड्याच काही 2-3 दिवसामध्ये उपस्थित राहतील आणि पॅराडाइज ग्रुप जितूबाई यांच्या माध्यमातून स्पर्धेला 4 व्हीलर कार देखील पुरस्कृत झालेली आहे. हे सर्व योगदान नक्कीच कैलाशेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम आपल्याला या विभागामध्ये नक्कीच पाहायला मिळतंय आणि बरेच राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी देखील या व्यासपीठावरती उपस्थित होताना आपल्याला दिसत आहेत. तर नक्कीच या काही दिवसामध्ये बरेच असे राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित होताना आपल्याला दिसतील. चांगला योगदान, चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा देखील तेवढाच राहिलाय या रायगड प्रीमियर लीग साठी, या स्पर्धेसाठी. याचं सर्व श्रेय आयु ग्रुप ऑफ महाराष्ट्र या मॅनेजमेंट कमिटीला जातं. कैलाशेठ म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम, गुरुशेठ म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आई ग्रुप उभे महाराष्ट्र राज्य सन्माननीय कैलासदादा म्हात्रे साहेबांना आपण पाहत आहे ऑन स्क्रीन. गुरुदादा म्हात्रे असतील. खूप सुंदर असं आयोजन. तिसऱ्या षटकाला सुरुवात. लॉफ्टेड ड्राइव्ह, व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका, लॉंग ऑन क्लिअर करणारा सुशांत मोकलच्या बॅट मधून निघतोय षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. सुशांत मोकल गोट्या या टोपण नावानं मात्र खेळाडू संपूर्ण रायगडवर परिचित आहे. मोठा फॅन्स वर्ग, मोठा चाहता वर्ग ज्या खेळाडून आपल्या खेळानं मात्र जमा केलाय आणि त्याच सुशांत मोकलला आता मात्र मैदानामध्ये पाहता येणार आहे. अनिकेत मोकलचं भव्य स्वागत केलंय षटकारानं. फुल टॉस होता यावेळेस. थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, ताणून मारलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून, गोट्याच्या बॅट मधून निघालाय आणखीन एक षटकार. थोडासा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकण्यासाठी गेला होता, परंतु फुल टॉस झाला. समोर दिग्गज खेळाडू आहे, त्यामुळे अनिकेत मोकलला विचार करावा लागेल. 2 महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या हरिओम डोल्बी पेंडनं आणि कुठेतरी दबाव टाकला होता, परंतु तो दबाव आता मात्र रिलीज झालाय हळूहळू. ओ शट ऑफ लाईन, बॅक फुटला जाऊन पुल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून, दे धक्का घे झक्का. मात्रेनं कमावलं होतं, परंतु अनिकेत मोकलनं गमावलंय. लगातार 3 षटकारांचा खेळ आणि काय आक्रमकता पाहायला मिळालंय, काय बिनधास्तपणा पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. सुशांत मोकल
त्याचं नाव आणि 18 धावेनं टीमची टोटल मात्र पोहोचवले ती तब्बल 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड नाव. 21 बॉल आणि आता फक्त 22 धावांची आवश्यकता आहे. एक षटक मात्र इकडे महागडं ठरलं. बॅटिंग करत असताना अनिकेत मोकलनं 23 धावा केल्या होत्या. महत्वाचं योगदान दिलं होतं. यंदाचं वर्ष आपण पाहिलं तर रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धांमध्ये मात्र अनिकेत मोकलनं चमकदार वितरण कामगिरी केली होती गोलंदाजी मधून सुद्धा. आणि तोच कुठेतरी भरवसा प्रथमेशने त्याच्यावर ठेवला, परंतु इकडे भलतच घडलंय. लगातार 3 षटकारांचा खेळ मात्र सादर केलाय. दबाव आहे आता मात्र अनिकेत मोकलवर. आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा वेगाने आला होता चेंडू, इकडे मात्र बीट केलंय. 3 षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना साईगावचा खेळाडू अनिकेत मोकल आपण पाहू शकता. आणि कमबॅक फार गरजेचं आहे या सिच्युएशनला सुद्धा. मी तर म्हणेन सुशांत मोकलला जर लवकर बाद करता आलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करता येऊ शकतं. त्याची माता देती घोडे टीमला. अनिकेत मोकलकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. इथे सुद्धा शॉट ऑफ लाईन होता. कुटप्प्याचा बॉल सहजतेनं पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. सुशांत मोकलच्या बॅट मधून येतोय कणकणीत चौकार. जी पाहायला मिळाले. रूम देतोय सुशांत मोकल सारख्या दर्जेदार फलंदाजाला इकडे शॉट ऑफ लाईन चेंडू पाहायला मिळतात. प्रेशर आहे, दबाव आहे. अनिकेत मोकलला आता मात्र कळून चुकलंय की आपल्याकडून भलत्या चुका झाल्यात. त्या बॅच मध्ये 1 षटक मात्र संपूर्णपणे प्रयत्न जेवढे केले असतात खेळाडूंनी संपूर्ण सामनाभर ते प्रयत्न कुठेतरी मग मात्र त्यांचं चीज होताना दिसत नाहीये. कटकणाचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन इकडे मात्र फर्स्ट स्लिप मध्ये प्रयत्न चांगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु 1 धाव मात्र रोखू शकलेला नाहीये. सिंगल येते. या एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि या स्कोर जाऊन पोहोचतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. महागडे षटक अनिकेत मोकलचं 23 धावा. ज्या 23 धावा अनिकेत मोकलनं बॅटिंग करत असताना काढल्या, त्याच 23 धावा अनिकेत मोकलनं गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये दिल्या. 45 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. आणि आता मात्र शेवटच्या 3 ओव्हर्स मध्ये हे अंतर आता मात्र सोपं झालंय, कारण 3 ओव्हर्स मध्ये फारशा धावा करायच्या नाहीयेत. 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. ऐकूया आपण तोपर्यंत एक सुंदर असं संगीत. या व्यासपीठावरती महाड विधानसभा सहसमन्वयक उभाटा गटाचे आदरणीय निलेश केसरकर उपस्थित झालेले आहेत, जे के सरकार सुपरस्टार लोणेरे मानगाव संघाचे पुरस्कर्ते आहेत. तर निलेश केसरकर साहेब, तुमचं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावरती. तर मी अनमोल किंग्स टीमचे ओनर आदरणीय दिनेश कडव जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. यावेळेस मात्र चांगला स्क्वॉड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला पाठीमागे. रन्स मात्र मिळतील 2. अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. कॉपी बुक स्टाईल फटके, टेक्स्ट बुक स्टाईल फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. तुम्हाला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतात, जो क्रिकेटच्या परिभाषेमधील एक दुर्मिळ फटका ओळखला जातो. आणि तोच फटका सध्याच्या घडीला सुशांत मोकलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा सील ऑन ड्राईव्ह आल्या एक षटकार काय चढवला होता, सुंदर ड्राईव्ह केला होता. हे सगळे कॉपी बुक स्टाईल फटके.
इकडे थोडासा पाहायला गेलं तर प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता फटका. कोणती धाव नाही. हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली पिट्टूकडून. प्रथमेश म्हात्रे या सामन्यामध्ये थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. दुसऱ्या षटकामध्ये दोन्ही सलामीवीरांना बाद केलं होतं. 8 धावांचं षटक टाकलं होतं, परंतु तदनंतर महागडं षटक पडलं. परंतु पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये प्रथमेश म्हात्रेनं तशीच गोलंदाजी केली तर पर्व यंदाच आपलं पाहिलं तर बऱ्याचशा मॅचेस ट्राय होताना आपण पाहिल्यात. शट ऑफ लेन तिकडे पाहूया. बॉलला भिरकावलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. सुशांत मोकल ऑन फायर नाव. त्याच्या बॅट मधून निघणारा चौथा षटकार. त्यांनाच्या मैदानात कोणीही समोर येऊ द्या. इकडे तीच फटकेबाजी पाहायला मिळते. पहा अतिशय सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह कव्हर्सला पाहायला मिळतोय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि रनिंग बिटवीन द विकेट पाहूया. इकडे दुसरी रन कंप्लीट करण्यात आले. या 2 धावा प्राप्त केल्यात. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम गोट्या. या 2 धावेनं टीमची टोटल मध्ये भर. 55 धावा स्कोर कार्डवर नोंदवल्या जातात आणि आता मात्र फक्त 7 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सुशांत हो थोडासा स्लोवर पण करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन्स करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता प्रथमेश कडून. ऑन साइडला वळवले चेंडूला. 1 रन सहज रीतीने मिळेल आणि आता मात्र सुशांत मोकेला सुद्धा कळून चुकले. मोठ्या फटक्यांची बिलकुल आता आपल्याला गरज नाहीये. संपूर्ण काम मात्र त्यानं पूर्ण केलंय. इकडे सिंगल्स सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो याची जाणीव त्याला आहे. त्यामुळं इकडे स्ट्राईक रोटेट करताना तो आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा हा चेंडू सरळ जाऊन पाठवर आदळला. अपील पाहायला मिळते. पंचांनी अपील नाकारले आणि इकडे पाहूया 2 रन्स कंप्लीट होत असताना लेग बायचा इशारा पंचांचा आणि या लेग बायच्या स्वरूपात मिळतील, अवांतरच्या स्वरूपात मिळतील 2 धावा. आणि या 2 धावेनं प्रथमेश म्हात्रेच्या या ओव्हरमध्ये कोणती विकेट मिळालेली नाहीये. त्यामुळं इकडे सुस्थितीमध्ये हरिओम डोलवी पेंट संघ हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करत असताना 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा स्कोर कार्डवर जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. तर जो मॅन ऑफ द मॅच साठी एक गॉगल आहे तर ते गॉगल इथे पुरस्कृत केलेला आहे. आय विजन ऑप्टिक्स चे किरण पाटील येथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे कारण एक चांगला योगदान त्यांनी या स्पर्धेला दिलेलं आहे. कारण जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल खेळाडू त्याच्यासाठी ती गॉगल आय विजन ऑप्टिक्सच्या माध्यमातून किरण पाटील यांच्या माध्यमातून. तसे मनीष नाईक दिवाले हे देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे अजून एक स्कोरर पाहतोय आपण जुईचे नक्कीच एक चांगले प्रतीक गोवारी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आय ग्रुपचे ते मेंबर आहेत. सामना संपूर्णपणे पाहायला गेलं तर हरिओम डोलवी पेंट संघाच्या बाजूने झुकत असताना इकडे आणखीन 2 धावा. त्यामुळे नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. अनमोल किंग्स कळंबोली आणि के सरकार सुपरस्टार माणगाव आपल्याला लगेच मैदानामध्ये यानंतर उतरायचं आहे. या 2 धावींना आता अंतर कमी झालंय. फक्त गरज असेल ती 2 धावांचा सामना जिंकण्यासाठी फारशी मेहनत आता करावी लागणार नाही. ज्या पद्धतीने लॉंग इनिंग सजवलंय ती सुशांत मोकलना. क्रिश कोळी क्रिसचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. विजयी षटकार. सामना फिनिश. हरिओम डोलवी पेंट संघ पहिला विजय नोंदवतोय रायगड प्रीमियर लीग पाचव्या पर्वामध्ये. वॉल प्लेड रायगड भूषण सुशांत मोकल. अभिनंदन अभिनंदन हरिओम डोलवी पेंट. अभिनंदन कॅप्टन प्रसन्न पाटील. जय माता दीदी गोडे. हार्ड लक. संधी अजूनही असणार आहे.
त्यामुळं नक्कीच पुढच्या मॅच मध्ये जोरदार तयारी तुम्हाला करावी लागेल. तोपर्यंत आपण दुसऱ्या मॅच कडे वळणार आहोत. अनमोल किंग्स कळंबोली आणि केस सरकार सुपरस्टार माणगाव. एका बाजूला आशिष मेहरुल, दुसऱ्या बाजूला जेट फायटर जेट घाऱ्या योगेश पेंडकर. दोन दिग्गज व्यावसायिक खेळाडूंच्या मध्ये असणारं द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या मॅच कडे आता मात्र आपोआपच सगळ्यांचं लक्ष